आतापर्यंत तुम्ही मला माझ्या मैत्रिणींबरोबर कोकण ट्रॅव्हल करताना पाहिलं असेल, पण आजची ट्रिप खूप जास्त स्पेशल होणार आहे. कारण आज मी पहिल्यांदाच माझ्या फॅमिली बरोबर कोकण ट्रॅव्हल करणार आहे. आणि त्याही पेक्षा इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की माझी आजी पहिल्यांदाच कोकण समुद्र किनारा पाहणार आहे. त्यामुळे ही ट्रॅव्हल सिरीज खूप जास्त स्पेशल होणार आहे. तर चला, गणपती तुम्हाला पण बाप्पा घेऊन जाते माझ्या बरोबर. मंगल मूर्ती मोर्या. कसलं भारी दिसतंय. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आज चाललेली आहे गणपतीपुळेला, फॅमिली बरोबर चाललेली आहे. ताम्हिणी घाटामध्ये आहोत आणि एक सुंदर व्ह्यू मला आता पाहायला मिळाला. तर म्हटलं की थांबून तुम्हाला सुद्धा दाखवावा. खूप सुंदर व्ह्यू आहे. सकाळचा टाइम आहे, 8 वाजलेत आणि आता आम्ही निघणार आहोत. इकडे अशा रोडला गाड्या चालू आहेत आणि आमची गाडी इकडे आहे. चला जाऊयात मम्मी. आम्ही सकाळी 5 वाजता पुण्यातून निघालो. आमचं ट्रिपचं प्लॅनिंग हे पहिले आरेवारे बीच, त्यानंतर गणपतीपुळे, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिव्य आगार असे होते. त्यामध्ये आम्ही कुठे जेवण केलं, कुठे राहिलो हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि साधारणतः किती खर्च आला हे देखील व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. सकाळी 5च्या दरम्यान निघाल्यानंतर 12:30-1च्या दरम्यान आम्ही आरे बीचला पोहोचलो. तिथेच आरे बीचच्या जवळ अंबज्ञ कोकणी लज्जत या ठिकाणी आम्ही जेवण केलं. साधं सिंपल कोकणी जेवण होतं, छान होतं. आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट आता आरे बीचला चाललेलो आहोत. इथे त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. उजवीकडील समुद्र किनारा धोकादायक आहे, कृपया उजवीकडील पाण्याच्या प्रवाहात जाऊ नये. म्हणजे इकडच्या प्रवाहात जाऊ नये, इकडे तुम्ही जाऊ शकता. आम्ही इथे समोर जातोय. हा आहे आरेचा समुद्र किनारा. जेलफिश मम्मा जिवंत आहे, जिवंत आहे. हे बघ हलतोय. आरे बीचला असं रोडच्या साईडला तुम्ही गाड्या लावू शकता. आणि मेन आरेवारेला यायचं कारण हे आहे की जो आरेवारेचा जो मेन टर्न आहे त्यामधून पूर्ण असा समुद्र किनारा आपल्याला पाहायला मिळतो. इथून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि इतकं सुंदर नजारा पाहायला मिळाला, इतकं सुंदर पूर्ण समुद्र किनारा आपल्याला या टर्नला पाहायला मिळतो. खरंच खूप भारी. म्हणजे हे पाहण्यासाठी स्पेशल तुम्ही नक्की या. आरेवारेच्या बीच नंतर त्याच रोडनी गणपतीपुळे 1-2 किलोमीटर पुढे आहे. इकडे आहे गणपतीपुळे या रोडला आणि सुंदर असा व्ह्यू दिसतो. त्यासाठी आम्ही थांबलोय. वारे बीच इथे आहे इकडे असं. आणि आम्ही आता आरे बीचवर गेलो होतो. आता गणपतीपुळेला निघालो आहे. गणपतीपुळे इकडे श्री क्षेत्र गणपतीपुळे प्रवेशद्वार मंदिर. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपतीपुळेला पोहोचल्यानंतर इतक्या जोरदार पावसाने आमचं स्वागत केलं. आम्ही लगेच दर्शन रांगेला लागलो आणि बाहेर तुम्ही इकडे पाहू शकता जोरदार पाऊस आहे.
पाऊस चालू आहे, मंदिरात दर्शन घेतलं. समुद्र बघ किती जवळ आहे. कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतंय. गणपतीपुळेच्या बीचवर येऊन कसं वाटतंय? खूप छान. भिजले. छान beach आहे. स्वच्छ आणि सुंदर बीच आहे. तुम्ही पाहू शकता की अजिबात खराब नाहीये, एकदम क्लीन आहे. दीदी तिकडे, मम्मी आणि आजी. पाऊस येऊन गेला पण तरी पण मजा काय कमी झाली नाही यांची. त्याचे काम सुंदर आहे. हा द्या दादा, पॅक करून द्या. गणपतीपुळेवरून निघालो आम्ही आता. चेहरे आमचे थोडे इग्नोर करा, कारण की आम्ही दिवसभर खूप जास्त दमलेलो होतो. खरं तर आमचा गणपतीपुळेला राहण्याचा प्लॅन होता, पण पावसाअभावी आम्हाला राहता आले नाही. आणि जो आमचा ड्रायव्हर दादा आहे तो बोला की दिव्यागरपर्यंत मी गाडी चालू शकतो, त्यामुळे आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. खरं तर 5 वाजल्यापासून तो गाडी चालवतोय आणि अजून 2-2:30 वाजेपर्यंत त्याला गाडी चालवायची आहे. आणि खूप छान पद्धतीने त्यांनी गाडी चालवलेली आहे. मी तुम्हाला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करते. जर पुण्याच्या एरियामध्ये तुम्हाला जर गाडी लागत असेल तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचा नंबर आहे 85 30 39 15 03. नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. खूप छान पद्धतीने दादानी गाडी चालवलेली आहे. आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालोय. आता एखाद्या ठिकाणी आम्ही थांबून जेवण करणार आणि मग दिव्यागरला जाणार आहोत. पण ब्लॉग संपलेला नाहीये, ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आणि नेक्स्ट भाग सुद्धा पाहायचा आहे, कारण नेक्स्ट भागमध्ये खूप जास्त धमाल केलेली आहे आणि सर्व डिटेल मी तुम्हाला त्यामध्ये सांगणार आहे. मी चिकन थाळी ऑर्डर केली, मम्मी त्यांनी कोणती थाळी? सुरमई थाळी. एन्जॉय. पाऊस चालू आहे आणि आता आलोय मालवणी तडकामध्ये. पाऊस चालू आहे. चहा घेतलाय. किती वाजलेत मम्मा? 1:30 वाजत आले आणि आम्ही आता पोहोचू.